केव्हा जागृत होईल साहेब, तर हे आंदोलन भारतामध्ये झालं पाहिजे। आणि याच्यानंतर नागेश इंगळेजी बोलणे आले। या सर। हॅलो, आजच्या कुरुशी समाजाच्या मूक मोर्चाचं प्रमुख उपस्थिती अध्यक्ष आमचे नेते प्रकाशदादा कांबळे, पुणेचे माजी नगराध्यक्ष हाजीभाई कुरुशी, पुणेचे माजी उपनगराध्यक्ष मुजीबभाई आणि तसेच आमचे नेते उत्तम भैया खंडारे, नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड, तसेच आमचे नेते दादाराव पंडित, शफीभाई, जाकीरभाई कुरुशी आणि उपस्थित सर्व माझे मित्र, आजच्या कुरुशी समाजाच्या वतीने मूक मोर्चाचं जे आयोजन केलेलं आहे, मित्रांनो, किती कूर थट्टा चालली आहे म्हणलं सरकारची। अगोदर आम्हाला NRC CAA काय लावून आम्हाला आहे ना बाजूला करण्याचं काम केलेलं आहे। तिथपर्यंत हे थांबले नाहीत, आमच्या व्यवसायावर आलेले आहे ते। पण ह्या सरकारला लक्षात आलं पाहिजे, हे आमचं जे आमच्या गोवंश हत्या बंदीचं तुम्ही जे कायदा केलेला आहे, तुम्ही कायदा केला ना, पण या कायद्यामध्ये शेतकरी मरायला आहे। शेतकऱ्याला जेवढा त्रास होत आहे मित्रांनो, शेतकऱ्याला दादाराव पंडित दादा म्हणले की बाबा ज्या वेळेस आहे ना एखादा जनावर मोठी पडण्याच्या आहे ना त्याच्यामध्ये येतं, तेव्हा ते ना खाटीक समाजानं त्याला विकला घेतो। पण नाही, ज्या वेळेस शेतकरी सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात, पण त्याला आहे ना उद्या जर त्याच्या मुलीचं लग्न करायचं असेल, त्याला उद्या जर दवाखाना करायचा असेल, तर त्याला आहे ना त्याचे गुरं जनावरं विकूनच त्याला आहे ना हा धंदा लग्न करावं लागते। पण यायला वाटत असेल की बाबा हे आमच्या समाजावर अन्याय करून आहे ना आम्हाला आहे ना याच्यामध्ये आणण्याचं काम करत असेल, नाही, पाथरीमध्ये असाच आता हे जे बंद पाडलेलं आहे, जे समाजाच्या वतीनं कुरुशी समाजाच्या वतीनं एक शेतकरी आहे तिथला, ते शेतकरी काय म्हणतो, शेतकऱ्याच्या आहे ना ते दवाखान्यामध्ये परेशान राहतो, त्याला कोणी पैसे देत नाही, सावकार देत नाही, कोणी देत नाही त्याला पैसे, सरकारचे माणसं सुद्धा देत नाहीत। पण ते त्याचे जे 80,000ची जी म्हैस राहते, 80,000ची म्हैस आहे ना प्रत्येकाच्या घरी जाऊन म्हणतो की बाई माझी जी 80,000ची म्हैस आहे ना घ्या, 50,000ला घ्या, 40,000ला घ्या, 30,000ला घ्या, कोणी घ्यायला तयार होत नसतो। पण हे लक्षात आलं नाही त्या समाज एखाद्या बजरंग दलाच्या माणसाने येऊन घ्यायला पाहिजे, बाबा हे माणूस आहे ना ह्या म्हशीला जर विकला असतं त्यानं, त्याच्यावर 2 पैसे आले असते, माझ्या आईचं, माझ्या बहिणीचं, या कोणाचं असेल ते दवाखाना चालला असता। पण कोणीच घ्यायला तयार नाही। त्या ठिकाणी तिथं खाटीक समाजच घेत होता, पण त्याला वाटत असेल, त्याच्यामुळे मी सांगत होतो, त्याला वाटत असेल की बाबा याच्यावर कुरुशी समाजाचा अन्याय होत असेल, पण नाही, तुमचे बी अन्याय होत आहे। त्याच्यामुळं आम्ही तुमच्यासोबत, आम्ही अगोदरपासून तुझ्यासोबत आहेत, आताही बी राहतील आणि समोर पण राहतील। तुम्ही जे काय कुठलाही निर्णय घ्या, आम्ही तुमच्यासोबत आहेत, कुरुशी बांधवासोबत, मुस्लिम बांधवासोबत आम्ही, कारण की आपण कुठेही आहे ना, आपल्या शहर असेल, ग्रामीण असेल, कुठे बी जिथं कुरुशी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, त्याच्या बाजूला आमचा बौद्ध समाज राहतो, म्हणजे आपण हे भाऊ आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे। ज्या वेळेस तुमच्यावर अन्याय नाही, हा आमच्या बौद्ध समाजावर पण अन्याय आहे। आताच आमचे सुनील दादांनी पण सांगितलेलं आहे की बाबा तुम्हाला जसं लागतं ना, तुमच्यावर जसं आम्हाला लागतं। सत्यता आहे सुनील दादा, ही सत्यता आहे, कारण की आहे ना हे अर्धा किलो खात असेल पण आपण 1 किलो खातो ना, असं म्हणजे सांगायचं तात्पर्य कसं, हे अन्याय कुरुशी समाजावर नाही, हा अन्याय बौद्ध समाजावर पण आहे। आणि त्या शेतकरी बांधवाला जर समजलं नसलं तर आम्ही तुमच्या संगच आहे, काय विषय नाही। मला आयोजकांना 2 शब्द बोलण्याची संधी दिलेली आहे, त्याबद्दल मी त्यांचे ऋण आहे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो।